बार्शी शहर पोलीस ठाणे येथे रविवार दिनांक 8 तारखेला एक योगेश शर्मा पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी अतिशय घाबरून सांगितलं की आमचा मुलगा सकाळी सायकल खेळायला जो गेला आहे तो अद्यापर्यंत परत आला नाही। त्या मुलाच्या आई आणि वडील खूप घाबरले होते। आपण तात्काळ सदरची घटना अतिशय गंभीर असल्याने आम्ही तात्काळ दखल घेतली, गुन्हा दाखल केला। गुन्हा रजिस्टर नंबर 495/2025 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला। तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून 4 पथक तयार केले। आमचे झालटे साहेब त्याचा तपास करत होते आणि 4 पथकांनी मिळून त्या मुलाचा घरापासून तो कुठं गेला हे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहून त्याला आम्ही पहिल्यांदा ट्रेस केला। तर तो रेल्वे स्टेशन पर्यंत गेला होता। रेल्वे स्टेशन तिथून पुढचं त्याचं म्हणजे कुठं आहे याबद्दल जास्त माहिती मिळत नव्हती। मग आम्ही शोधपत्रिका तयार केल्या, 4 टीम तयार केल्या। एक टीम पांगरी, रामलिंग, धाराशिव, लातूर या दिशेने आणि दुसरी टीम कुर्डवाडी, पंढरपूर, कोल्हापूर आणि कोल्हापूर परत पुणे अशा वेगवेगळ्या दिशेला टीम पाठवल्या होत्या आणि शोधपत्रिका तयार करून रेल्वे पोलीस, जीआरपी आणि सर्व बसस्थानक रेल्वे स्टेशनला त्या शोधपत्रिका आम्ही डकवल्या होत्या। त्याचप्रमाणे सर्व सोशल मीडियावरती ग्रुपवरती पण त्या शोधपत्रिका पाठवल्या होत्या आणि ह्या सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि हर्ष योगेश शर्मा वय 13 वर्ष हा आज आपण पाहताय सुखरूप तो मिळून आलेला आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्याबाबत समाधान व्यक्त केलं आहे। अशा पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्याला कुणी पळवून नेलं नव्हतं। आई रागवल्यामुळं तो जरा नाराज झाला होता आणि तो घरातून निघून गेला होता। तो पहिल्यांदा कोल्हापूरला गेला, कोल्हापूरहून पुण्याला गेला आणि चाइल्डलाईनच्या मदतीनं आणि आपण सोशल मीडियावरती जे आवाहन केलं होतं आणि शोधपत्रिका पाठवली होती त्या सर्वाचा परिपाक म्हणजे तो आपल्याला सुस्थितीत आणि सुरक्षितरित्या मिळालेला आहे। धन्यवाद। मला खूप चांगलं लागलं, त्यांनी खूप मदत केली आम्हाला। आम्ही आल्या सांगितलं, त्यांनी लगेच ऍक्शन घेतली। नेमकं घरात काय वेगळं घडलं होतं का? सरांनी सांगितलं आई रागवली म्हणून सायकल खेळण्याच्या वरून त्याला खवळ होतं फक्त। नवीन सायकल घेऊन जाऊन या यंत्रणेमध्ये ही सगळी प्रक्रिया पार पडत असताना आपल्या बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुकडे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनं, झालटे साहेब असतील त्यांच्या सर्व टीमनं खूप आतुनात प्रयत्न केले। त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांचे खूप खूप आभार, त्यांनी आम्हाला खूप मदत केली। त्यांना आम्ही जिथं जाईन म्हणून तिथं त्यांनी लगेच काम सोडून गेलेले आहे। त्यांनी असे थांबले पण नाही। आणि बार्शी शहरातील अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरती सुद्धा त्या पोस्ट फिरवल्या होत्या। नागरिकांचे आणि सोशल मीडियाचे खूप खूप आभार, त्यांनी हे पोस्ट खूप व्हायरल केली। व्हायरल केल्यामुळे आमचा मुलगा समोर आहे। सर आव्हान एकच करेन की सध्या काय झालंय, मैदानी खेळचं प्रमाण कमी झालंय आणि मोबाईलवरती गेम खेळणे, रील्स बघणे, त्याच्यामुळं मुलांना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी जगामध्ये काय चाललंय त्या गोष्टी बघायला भेटतात आणि त्या गोष्टी गेम खेळत असताना किंवा त्या गोष्टी पाहत असताना कुठंतरी भरकटल्यासारखं होतं त्या मुलांना किंवा कुठंतरी एकलकोंड झाल्यासारखं होतं। मित्र कंपनी आजकाल पाहतोय कमी असते, कारण मोबाईल हाच त्याचा मित्र झालेला आहे। तर पालकांनी शक्यतो लहान मुलांना मैदानी खेळाकडे वळवावं, मोबाईलच्या गेम पासून त्याला अलिप्त ठेवावं आणि जर आपल्या मुलगा कमी बोलतोय किंवा आपल्याला समजा काय असं निदर्शनास काय आलं तर त्याच्यासोबत त्यांना एकदम हितगुज करून त्याच्या मनातलं काय खदखद आहे, दुःख आहे त्याला बोलकं करा आणि त्याच्यासोबत त्यांना त्याचं जी अडचण असेल ती मात करण्यासाठी प्रयत्न करा। कधी कधी मुलं हट्ट करतात, पण हट्ट करत असताना सुद्धा त्याला एकदम झिडकारून तुला मी देणार नाही, जा तू काय करायचं ते कर असं जर म्हटलं तर त्याच्या मनाला ती गोष्ट लागू शकते आणि मग घर सोडून जाणे वगैरे असे प्रकार होतात। तर त्यानं जरी हट्ट केला तरी त्याला व्यवस्थित मी तुला घेतो, आपण हे नंतर घेऊ, असं करू तसं करू असं थोडंसं आश्वासन दिलं आणि विश्वासात घेतलं तर अशा घटना टाळता येऊ शकतात। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे जे आहेत ते मुलांना बऱ्याचदा मुलं काहीतरी फीस भरायची आहे, मला हे आणायचं ते आणायचंय, असं शाळेचं साहित्य आणायचंय म्हणून पैसे घेऊन जातात। तर आपण पैसे देतोय किती, तो काय आणतोय का हे याच्याकडे सुद्धा बघायला पालकांना वेळ नाही। तर पालकांनी त्याच्याकडे पैसे देण्यापेक्षा त्याला दुकानात घेऊन जा आणि त्याला जे काय आवडीचं लागतंय ते सगळं स्वतः खरेदी करून दिलं तर काही प्रमाणात ह्या गोष्टींना आळा बसू शकतो।